जय शिवराय मित्रांनो, भरपूर दिवस झाले किल माइंड या कंपनीबद्दल व्हिडिओ आला नाही. तर आज आपण किल माइंड या कंपनीबद्दल व्हिडिओ बनवणार आहे. तर किल माइंड ही रिअल आहे किंवा फ्रॉड आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर जणांचे डीएम येतात, भरपूर जणांचे मेसेज येतात, सर किल माइंड ही कंपनी एकदमली फ्रॉड आहे. एकदमली फ्रॉड म्हणजे ज्यामध्ये काय होऊ शकत नाही, म्हणजे पैसे वगैरे कमवत येत नाही, इन्कम वगैरे होत नाही. हेच जाणून घ्यायचं असेल तुम्हाला, म्हणजे रिअल आहे किंवा फ्रॉड आहे, जर हेच जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही लाईव्ह आहेत तर लाईव्हला पण तुम्ही एंड पर्यंत राहा. जर तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल तर, जर नसेल केलं किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे समजून जाते रिअल आहे किंवा फ्रॉड आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव पवन खिडे. 3 ते 4 वर्ष झालेत मी ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये, आणि या मार्केटिंगमधून एक 4 ते 5 लाख रुपये आतापर्यंत इन्कम जनरेट केले. आणि माझं थोडं नॉलेज मी तुम्हाला शेअर करणार आहे, म्हणजे किल माइंड या कंपनीबद्दल, की किल माइंड ही कंपनी रिअल आहे किंवा फ्रॉड आहे. भरपूर दिवस झालं किल माइंडच्या डीएम पण येतं, सर किल माइंड ही कंपनी फ्रॉड आहे. तर सुरुवात करू आपण व्हिडिओला. तर हे बघा मित्रांनो, एकदम किल माइंड ही एकदम फ्रॉड आहे. जर तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर तुमचा माइंडसेटच फ्रॉड आहे, कारण तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकणार नाहीत. कारण तुम्ही ज्यांच्याकडे पण जॉईनिंग केली किंवा ज्यांनी तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करून दिलं, तुमच्याकडून पैसे वगैरे घेतले, रजिस्ट्रेशन वगैरे करून दिलं, तर त्यांनी तुम्हाला जर सगळ्या गोष्टी वगैरे शिकवल्या नसत्या तर तुम्ही फ्रॉड वगैरे म्हणू शकता. मग तुम्हाला जर फोनच्या गोष्टी वगैरे जमल्या नसत्या तर ही कंपनी किल माइंड एकदम रिअल आहे. या किल माइंड मध्ये मी 1 ते 1.5 लाख रुपये इन्कम जनरेट केले, एकदम रिअल आहे. आणि माझ्यासोबत माझी टीम पण अशी भरपूर इन्कम वगैरे जनरेट करत होते आणि भरपूर असे पैसे वगैरे कमवले माझ्या टीम मध्ये पण. तर तुम्हाला जर किल माइंड फ्रॉड वाटत असेल किंवा तुम्ही ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन केलं त्यांनी तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग वगैरे दिलं नाही, सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला शिकवल्या नसतील, तर ती त्याची गलती आहे किंवा तुमची गलती आहे. ओके, कंपनी एकदम रिअल आहे. कंपनी तुम्ही चांगली इन्कम वगैरे जनरेट करू शकता. चांगल्या स्किल्स वगैरे शिकून त्या स्किल मॉनिटाईज करून पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून एक चांगली इन्कम वगैरे जनरेट करू शकता. जर तुम्हाला असंच काय वाटत असेल किल माइंड ही कंपनी फ्रॉड आहे काय, तर तुमचा माइंडसेटच फ्रॉड आहे. तर तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी तुम्ही लिगली राहू शकणार नाही, तुमच्या माइंडसेटला कोणीच काय करू शकणार नाही. जर तुमचा माइंडसेट जर फ्रॉड जर चलत असला तर तुम्ही ह्या गोष्टीवर काहीच करू शकणार नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला कोणची पण गोष्ट फ्रॉडच वाटणार. आणि जर माइंडसेटमध्ये जर कोणची पण गोष्ट जर रिअल वाटत असली तर तुम्ही ऍक्शन घेऊन सुरुवात वगैरे करू शकतात. आणि जर तुम्हाला जर माइंडमध्ये जर फ्रॉडच जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही सगळ्या गोष्टी वगैरे फ्रॉडच समजू शकता. ओके, तुमच्या जे हातामधला मोबाईल आहे तुम्ही ते पण फ्रॉड समजू शकता जर तुमच्या दिमागात जर फ्रॉड मध्ये असला तर. जर तुम्हाला खरोखर लिगली गोष्टी काम वगैरे करायचं असेल तर किल माइंड ही कंपनी तुमच्यासाठी एकदम लिगल आहे. तुम्ही किल माइंड या कंपनीच्या मदतीने चांगली इन्कम जनरेट करू शकता, चांगले पैसे वगैरे कमवू शकतात आणि एक तुम्ही स्वतःची ओळख पण बनवू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किल माइंड ही कंपनीमध्ये तुम्ही जर चांगली इन्कम वगैरे जनरेट केली तर ट्रिप वगैरे पण फ्रीमध्ये कमवू शकता, म्हणजे फ्रीमध्ये ट्रिपला वगैरे पण जाऊ शकता तुम्ही ह्यामध्ये. तुम्हाला फक्त याच्यामध्ये काम वगैरे करायची जिद्द ठेवायला पाहिजे. एक दिवस सगळ्या गोष्टी होत्या. जर करायला घेतलं तर तुम्ही आज जर सुरुवात केली तर तुम्ही लगेच म्हणता मला उद्याच्याला पैसे पाहिजे, अशी कोणती गोष्ट होऊ शकत नाही. कारण जर तुम्ही 10वी-12वीला असताल तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, जर सध्या बोर्डाचे पेपर द्यायचे असेल तर कमीत कमी 1 वर्षभर थांबावं लागते. तेच असं समजा की आपण इथे एक मोबाईलचा वापर करतो, सोशल मीडिया हे जे बिझनेस स्टार्ट केलं किल माइंडमध्ये, तर आपण याच्यामध्ये वर्षभर काम करत राहायचं. वर्षामध्ये 100% सक्सेसफुल तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच, ही माझी गॅरंटी. फक्त तुम्ही काम वगैरे करायला पाहिजे. जर नाही काम वगैरे केलं तर ती तुमची जिम्मेदारी राहिली. एक उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्ही रोजाने गेलात एखाद्या वावरामध्ये काम वगैरे करायला, जर खुशाल जर बांधा झोपून राहिलात तर तुम्हाला ते माणूस रोज देणार नाही किंवा तुमचे जे पण काही पैसे वगैरे होतील ते देणार नाही. तर सेम टू सेम असंच आहे किल माइंड कंपनीमध्ये पण. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही जर सगळ्या गोष्टी शिकल्या, जर काम वगैरे केलं तर तुम्हाला त्याच्यावर पैसे वगैरे भेटणार आहेत, नाही तुम्हाला पैसे वगैरे भेटणार नाहीत. बरोबर. जर तुमच्या आता किल माइंड बद्दल डाऊट वगैरे पण क्लिअर झाले असतील तर माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब वगैरे करा. कारण तुमच्यासाठी मी प्रत्येक कंपनीचा असाच व्हिडिओ घेऊन येत राहतो, म्हणजे कंपनी रिअल आहे किंवा फ्रॉड आहे, किंवा कंपनीमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, काय करायच्या, किंवा कोणती गोष्ट शिकायची, हे संपूर्ण व्हिडिओ वगैरे तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर भेटतात. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल आणि जर तुम्हाला समजत नसेल की माझ्या युट्यूब चॅनलवर कसं काम करायचं, काय करायचं, किंवा आपल्या ह्या कंपनीमध्ये पैसे वगैरे कसे कमवायचे, काय कमवायचे, जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही माझे युट्यूब व्हिडिओ जे 20-25 व्हिडिओ आहेत माझ्या युट्यूबला सोडलेले मी लॉंग व्हिडिओ, ते संपूर्ण लॉंग व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. कंपनीबद्दलचे तुमचे डाऊट वगैरे सगळे क्लिअर होते, कारण मी पुरे व्हिडिओ कंपनीबद्दल सोडलेले तर आणि काम काय करायचं, कसं करायचं संपूर्ण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून वगैरे सांगितलेलं, सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत. जर तुम्ही ते संपूर्ण व्हिडिओ वगैरे बघितले ना तर तुमचे ऑल डाऊट वगैरे क्लिअर होते आणि तुम्ही पैसे पण चांगल्या पद्धतीने कमवू शकणार आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पण शिकू शकणार. तर तुम्हाला अजून जर पुढल्या गोष्टी शिकायच्या असेल कंपनीबद्दल तर माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करा
तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ वगैरे येऊन भेटून जातील. तर बाकी धन्यवाद.